भाजप मुंबईमध्ये भाकरी फिरवण्याच्या तयारीत असल्याचं आता बोललं जात आहे। भाजपच्या मुंबई संघटनेमध्ये मोठे बदल हे केले जाणार आहेत। मुंबईतील भाजपच्या सर्व आमदारांची बैठक सध्या सुरू आहे। भाजपचे सर्व जिल्हाध्यक्ष या बैठकीला उपस्थित आहेत। भाजपचे केंद्रीय सहसंघटन मंत्री शिवप्रकाश, कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण व मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांच्या नेतृत्वाखाली सध्या ही बैठक सुरू आहे। भाजपच्या मुंबई कार्यालयामध्ये बैठकीला सुरुवात झालेली आहे। या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी सुशांत सावंत। सुशांत, भाजप मुंबईमध्ये आपली भाकरी फिरवणार असल्याचं बोललं जातंय। मुंबई अध्यक्ष देखील नव्याने नेमले जाणार आहेत। अगदी बरोबर आहे प्रथमेश। आपण जर बघितलं असेल तर भाजपमधील संघटनात्मक निवडीला मागच्या आठवड्यापासून सुरुवात झाली। मग ते मंडल अध्यक्ष असतील किंवा तालुका अध्यक्ष असतील, याची निवड प्रक्रिया जी आहे ती पार पडल्यानंतर आता मुंबईमध्ये भाजप भाकरी फिरवण्याच्या तयारीत आहे। त्यासाठी आज मुंबईतील सर्व भाजपचे आमदार, त्यासोबत मुंबईतील भाजपचे जिल्हाध्यक्ष यांची बैठक बोलवण्यात आलेली आहे। सहसंघटन मंत्री शिवप्रकाशजी, त्याचसोबत आपण जर बघितलं असेल तर कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली ही बैठक होते। आणि भाजपमध्ये येत्या काळात नवीन मुंबई अध्यक्ष भाजपला मिळणार आहे आणि सर्वाधिक 2 नावं चर्चेत आहेत आणि ती पुढे आहेत। त्यामध्ये प्रवीण दरेकर आणि अमित साटम दोन्ही मुंबईतले आमदार आहेत। एक विधान परिषदेचे आमदार आहेत आणि एक विधानसभेचे आमदार। त्यामुळे या दोघांपैकी कुणाच्या नावाला पसंती दिली जाते हे बघणं महत्त्वाचं असणार आहे। कारण भाजपचे प्रदेशाध्यक्ष देखील बदलणार आहेत। रवींद्र चव्हाण हे प्रदेशाध्यक्ष भाजपचे होतील हे आता जवळपास निश्चित झालेलं असताना आता भाजप मुंबई अध्यक्षपदाची धुरा कुणाच्या खांद्यावर जाणार हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। जर पार्श्वभूमी बघितली तर अमित साटम आणि प्रवीण दरेकर हे दोघेही आक्रमक नेते आहेत, भाजपची बाजू लावून धरू शकतात। त्याचसोबत आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही निवड महत्त्वाची असणार आहे। कारण मुंबई अध्यक्ष हे सर्वेसर्वा असणार आहेत, कारण मग ती निवडणूक प्रक्रिया असेल, मग उमेदवार देणं असेल, ही सगळी प्रक्रिया जी आहे ती मुंबई अध्यक्षांच्या अखत्यारीत येते। त्यामुळे कुठेतरी भाजपचा मुंबई अध्यक्ष जो सगळ्यांनी स्वीकारलेला असावा आणि ज्याची मुंबईमध्ये ताकद असावी असा भाजपचा मुंबई अध्यक्ष असणार आहे। त्यामुळे आजची बैठक ही महत्त्वपूर्ण असणार आहे। ही बैठक झाल्यानंतर भाजपचे जिल्हाध्यक्ष भाजपची निवड केली जाणार। हे जिल्हाध्यक्ष निवड झाल्यानंतर ज्यावेळी भाजप प्रदेशाध्यक्षांची निवड होईल त्यानंतर भाजप मुंबई अध्यक्ष निवडले जातील। त्यामुळे अमित साटम आणि प्रवीण दरेकर यांच्यापैकी कुणाची वर्णी भाजप मुंबई अध्यक्षपदासाठी लागते हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। प्रथमेश, नक्कीच सुशांत, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहिती संदर्भात।